नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे अजित जाधव टॉल्क्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासावरील वारंवार विचारलेले प्रश्न पाहणार आहोत, जे की मित्रांनो तुमच्या येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो, आपण ऑप्शनसुद्धा दिलेले आहेत, त्यापैकी तुम्हाला ॲन्सर काय आहे ते लगेच सिलेक्ट करायचे आहे। त्यासाठी तुम्ही सुद्धा ॲन्सर देण्याचे प्रयत्न करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहा, पहिला प्रश्न असा आहे की गीता रहस्य हा भगवद्गीतेवरील ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर मित्रांनो, याचे ऑप्शन आहेत रवींद्रनाथ टागोर, बंकिमचंद्र चॅटर्जी, बाळ गंगाधर टिळक, श्रीकृष्ण कोल्हटकर। तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर असं आहे की बाळ गंगाधर टिळक। तर चला पुढील प्रश्न पाहू। महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे? तर मित्रांनो, याचे ऑप्शन आहेत आत्मकथा, आत्मवृत्त, माझी कहाणी आणि चरित्र। तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर हे आत्मवृत्त असं आहे। म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव हे आत्मवृत्त असे आहे। तर चला पुढील प्रश्न पाहू। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराचा निर्णय कोठे जाहीर केला होता? तर मित्रांनो, याचे ऑप्शन आहेत नागपूर, महाड, येवला, नाशिक। तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर असं आहे की येवला येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराचा निर्णय जाहीर केला होता। नाशिक जवळ हे येवला ठिकाण आहे। तर मित्रांनो, पुढील प्रश्न पाहू। स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? तर मित्रांनो, याचे ऑप्शन आहेत सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई। तर मित्रांनो, हा प्रत्येक परीक्षांमध्ये सतत विचारला जाणारा प्रश्न आहे, तर ह्याला IMP करून ठेवा। तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर असं आहे की ताराबाई शिंदे। स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला आहे। तर पुढील प्रश्न पाहू। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? तर मित्रांनो, हा ही IMP क्वेश्चन आहे। तर मित्रांनो, आपण बऱ्यापैकी परीक्षात वारंवार विचारलेले प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला, तर याचे ऑप्शन आहेत शांतीघाट, राजघाट, चैत्यभूमी, शांतिवन। तर मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव हे चैत्यभूमी आहे, म्हणून याचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक 3 आहे। तर पुढील प्रश्न पाहू। सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले? तर मित्रांनो, सार्वजनिक सत्यधर्म, तर याचे ऑप्शन आहेत महात्मा गांधी, राजमाता जिजाबाई, स्वामी दयानंद, महात्मा फुले। तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर हे सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिलेलं आहे। तर मित्रांनो, पुढील प्रश्न पाहू। महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोणी स्थापन केली? तर मित्रांनो, याचे ऑप्शन आहेत शाहू महाराज, ईश्वरचंद्र, महर्षी कर्वे आणि महात्मा फुले। तर मित्रांनो, हा प्रश्न सर्वांनाच माहिती असेल, तरीही हा प्रत्येक परीक्षांमध्ये विचारलेला प्रश्न आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा ही महात्मा फुले यांनी सुरू केलेली आहे। तर पुढील प्रश्न पाहू। रिडल्स इन हिंदुइझमचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, याचे ऑप्शन आहेत भालचंद्र नेमाडे, पंडित नेहरू, हमीद दलवाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। रिडल्स इन हिंदुइझमचे लेखक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। तर मित्रांनो, पुढील प्रश्न पाहू। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक म्हणून कोणाचा निर्देश करावा लागेल? तर मित्रांनो, याचे ऑप्शन आहेत दीनदयाळ उपाध्याय, गोळवलकर, बाबाराव सावरकर, डॉक्टर केशवराव हेडगेवार। तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर हे डॉक्टर केशव हेडगेवार हे आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक म्हणून डॉक्टर केशव हेडगेवार यांचा निर्देश करावा लागेल। मित्रांनो, पुढील प्रश्न पाहू, म्हणजेच ह्या सिरीजचा शेवटचा प्रश्न पाहू। अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रात पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर मित्रांनो, हा क्वेश्चन कन्फ्यूज करणार आहे आणि ऑप्शनसुद्धा, आणि
हा खूप परीक्षांमध्ये रिपीटेड क्वेश्चन आहे. तर याचे ऑप्शन आहेत रमाबाई रानडे, आनंदीबाई जोशी, अंजली मुखर्जी, ताराबाई मोडक. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर असं आहे की आनंदीबाई जोशी. अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रात पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला ही आनंदीबाई जोशी ह्या ठरलेल्या आहेत. तर मित्रांनो, हा नवीन प्रश्नसंच तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.